ओके, ठीक आहे. So our today's practical on nursery bed preparation and sowing, seed sowing. Okay. So this is our exercise number 5, nursery bed preparation and seed sowing. So मला कोण सांगेल डेफिनेशन ऑफ नर्सरी? नर्सरीची डेफिनेशन कोणाला सांगता येईल का? नर्सरी म्हणजे काय? हॅलो, आजचं जे आपलं प्रॅक्टिकल आहे ते नर्सरी बेड प्रिपरेशन अँड सीड सोविंग वरती आहे. सो कोणाला सांगता येईल का डेफिनेशन? नर्सरी म्हणजे काय किंवा नर्सरीमध्ये कोणकोणते रोपं लावली जातात किंवा झाडं लावली जातात, ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत किंवा आपलं जे हा जो कोर्स आहे तो प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स, लँडस्केप, मेडिसिनल अँड एरोमॅटिक प्लांट्स त्यावरती हा कोर्स आहे. ओके. सो कोणकोणते ऑर्नामेंटल प्लांट्स ग्रो केले जातात नर्सरीमध्ये किंवा नर्सरीची डेफिनेशन कोणाला सांगता येईल का? किंवा नर्सरी बेड प्रिपरेशन साठी जे मटेरियल रिक्वायरमेंट आहे, ओके, तो कोणकोणत्या मटेरियलची आवश्यकता आहे आपल्याला? फर्स्ट मला डेफिनेशन सांगा नर्सरीची. डिफाईन नर्सरी. तुम्हाला जे माहित आहे मराठीमधून सांगितलं तर चालेल. तुम्हाला जे माहित आहे ते सांगा. बोला. हे बघा, तुमचं स्क्रीनवरती तुमचे नाव आहेत, त्यामुळे मला नाव घ्यायला करू नका तुम्ही. ओके. ज्याला कोणाला माहित आहे त्यांनी सांगितले तरी चालेल. माहित नसेल तर माहित नाही म्हणून सांगा. हॅलो, बोला बोला लवकर. ओके. प्लेस वेअर प्लांट्स आर ग्रोन फॉर ट्रान्सप्लांटिंग. प्लेस वेअर प्लांट्स आर ग्रोन फॉर ट्रान्सप्लांटिंग. ओके. सध्या ऑनलाईन चालू आहे म्हणजे मोबाईल हातामध्येच असतो. तो चॅटिंगची सवय लागली आहे का तुम्हाला बोलण्यापेक्षा? हे कॉपी पेस्ट केलेलं आहे की काय खाली जे सांगतायत त्यांनी? तुमच्या भाषेमध्ये सांगितले तर चालेल. डिफाईन नर्सरी. Okay, so nursery means काय? तर it is a place where plants are grown for transplanting. Okay, or it is a place where plants are grown or propagated to a desired age. Okay, एक certain age पर्यंत एखादी जी सिडलिंग्स असेल तर डिझायर एज पर्यंत आपण ते नर्सरीमध्ये ग्रो करतो किंवा ठेवतो, त्याला आपण नर्सरी म्हणतो. ओके. अँड नर्सरी बेड म्हणजे काय? नर्सरी बेड is a small area. Okay, it is a small area of a garden that is used simply for growing certain selected plants. ठीक आहे. नर्सरी मधलाच असा एक एरिया आहे ज्यामध्ये आपण सर्टन डिझायरेबल प्लांट्स तिथे आपण ग्रो करत असतो किंवा ते अशी जागा आहे तिथे आपण ते तो एरिया जो आहे तो आपण नर्सरी प्लांट्सच्या ग्रोथसाठी किंवा
ते वाढीसाठी आपण ते प्लांट्स आपण तिथे ठेवत असतो. ओके. देन सीडची डेफिनेशन कोणाला सांगता येईल का? डिफाईन सीड. सीड म्हणजे काय? ग्रेन्स आणि सीड्स मध्ये डिफरन्स आहे. ओके. जे फील्ड क्रॉप्स आहेत त्याचे आपण ग्रेन्स घेतो आणि जे व्हेजिटेबल क्रॉप्स, फ्लॉवर क्रॉप्स आहेत त्यांचे जे सीड्स, त्यांचे जे बियाणं आहे त्याला आपण सीड्स म्हणतो. ओके. त्याला ग्रेन म्हणून चालणार आहे का? तर ते सीड्स आहेत, नॉट अ ग्रेन. ओके. तो सीडची डेफिनेशन कोणाला सांगता येईल का? व्हॉट डू मीन बाय सीड? सीड म्हणजे काय? Any propagating material. Yes, any propagating material. Okay. Or in a scientific way, a seed is a embryonic plant enclosed in a protective outer covering. Okay. म्हणजे सीड. ओके. सो नर्सरी बेड प्रिपरेशन अँड सीड सोविंग. सो यामध्ये आपण आता कोणाला सांगता येईल का मटेरियल, सपोज आपण बेड प्रिपेअर करत आहोत. ओके. सीड सोविंग साठी बेड प्रिपरेशन करत आहोत, तर त्यासाठी कोणकोणत्या मटेरियल्सची आवश्यकता आहे, कोणकोणते टूल्स किंवा इम्प्लिमेंट्स जे आहेत ते आपण यूज करणार आहोत, कोणाला सांगता येईल का? ते तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये बेड प्रिपेअर करत असाल किंवा तुमची जर नर्सरी असेल तर नर्सरीमध्ये सुद्धा बेड प्रिपरेशन करत असाल. ओके. सो तिथे कोणकोणत्या टूल्स अँड इम्प्लिमेंट्सची तुम्हाला गरज भासते? फॉर एक्झाम्पल पेड आहे. ओके. असे कोणकोणते मटेरियल्स तुम्ही यूज करता? हॅलो. तुम्ही करतच नाही का कोणते मटेरियल यूज? इन्स्ट्रुमेंट्स म्हणा किंवा टूल्स आहेत, इम्प्लिमेंट्स आहेत, काही यूज करत नाही का तुम्ही? सांगा, तुम्हाला जे माहित आहे ते सांगा. हे प्रॅक्टिकल आहे, सो प्रॅक्टिकली तुम्हाला समजलं पाहिजे असं माझं इंटेन्शन आहे. ओके. सो आपलं इंटरॅक्शन झालेलं बरं आहे. तुम्ही मटेरियल कोणकोणते यूज करता ते तरी सांगा ऍटलिस्ट. ते तुमचा फर्स्ट इयरचा जो फर्स्ट सेमचा फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर कोर्स आहे त्यामध्ये सुद्धा टूल्स अँड इम्प्लिमेंट्स तुम्हाला झालेले आहेत. तुम्हाला आठवत नाहीये का? किंवा तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा घरी करतच आहात, घरी करत असालच, त्यामुळे तुम्हाला माहित असायला पाहिजे टूल्स अँड इम्प्लिमेंट्सची नावं. त्यामध्ये डिगिंग अँड होईंग इम्प्लिमेंट्स जे काय असतात. ओके. तुमचे पिकेक्स असेल किंवा स्पेड असेल, देन हँड कल्टिवेटर असेल, देन मेजरिंग टेप, सीड्स, रोप, ओके, वुडन पेक्स असतील. त्यानंतर सीड सोविंग करतोय म्हणजे आपल्याला तिथे फर्टिलायझर्स आले, फर्टिलायझर्स त्यामध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. देन सीड सोविंग करतोय म्हणजे त्यावरती मल्चिंग मटेरियल्स म्हणून तुम्ही ऑर्गॅनिक मल्च किंवा जे प्लास्टिक पेपर्स जे काय असतात, ओके, तो ते प्लास्टिक पेपर सुद्धा तुम्ही त्यासाठी यूज करत असता. ओके. सो अशा प्रकारचे हे मटेरियल यूज किंवा मटेरियल रिक्वायरमेंट जी काय आहे ते आपण नर्सरी बेड प्रिपरेशन अँड सीड सोविंग साठी यूज करत असतो. ठीक आहे. सो रेझिंग ऑफ सीडलिंग्स अँड ट्रान्सप्लांटिंग. So most of the seasonal flowers are propagated by seeds. Okay. Seasonals त्यामध्ये annuals, biennials and perennial. Okay. So कोणाला माहित आहे का annual म्हणजे काय, biennial म्हणजे काय आणि perennial crops म्हणजे काय? बोला.
जे काही ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत ते काही अॅन्युअल प्लांट्स म्हणून आपण ग्रो करत असतो, काही आहेत ते बायनियल क्रॉप्स म्हणून ग्रो करतो, काही जे फ्लॉवर क्रॉप्स आहेत किंवा ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत ते आपण किंवा फ्लॉवरिंग प्लांट, फॉलिएज प्लांट, क्लाइंबर्स, क्रीपर्स हे पेरेनियल क्रॉप्स म्हणून आपण ग्रो करत असतो. तर याचा काय अर्थ काय आहे नेमका? अॅन्युअल्स म्हणजे काय, बायनियल आणि पेरेनियल म्हणजे काय? बोला, चुकलं तरी काय तुम्हाला कोणी इथे हसणार वगैरे काही नाहीये. त्यामुळं असं काही ऑकवर्ड वाटायचं किंवा काही डोंट बी हेजिटेट. जे काय आहे तुम्हाला माहित आहे ते बोललात तरी चालेल फ्रँकली, किंवा असं काही तुम्ही वाटून घेऊ नका की आपलं चुकलं तर आपल्याला हसतील किंवा कोणी काही बोलेल वगैरे, असं काही नाही. हे बघा, तुम्हाला माहित असेल नसेल, पण तुम्हाला जे माहित असेल तर बोला, नसेल माहित तर नाही म्हणून सांगा. नाही माहित आहे आपण म्हणजे मी सांगायलाच तुम्हाला. हॅलो सर. हा, बोला बोला. येस, अॅन्युअल म्हणजे प्लांट कम्प्लीट द लाईफ सायकल इन 1 year. देन Okay. बायनियल मध्ये 2 years लागतात प्लांटला त्याची लाईफ सायकल कम्प्लीट करायला, आणि Okay. पेरिनियल मध्ये मोर दॅन 2 years. ओके ओके, ठीक आहे. सो हे बघा, मोस्ट ऑफ दी सीजनल फ्लॉवर्स आर प्रोपोगेटेड बाय सीड्स एक्सेप्ट फ्यू लाईक क्रिसॅन्थेमम, ग्लॅडिओलस, जर्बेरा. ओके, सो हे जे क्रिसॅन्थेमम, ग्लॅडिओलस, जर्बेरा जे आहेत, सो यांचं जे प्रपोगेशन आहे ते सीड्सने होत नाही. ओके, तुम्ही पाहिलंच असेल तर ग्लॅडिओलसचं जे प्रपोगेशन आहे, कोणाला सांगता येईल का ग्लॅडिओलसचं प्रपोगेशन आहे ते कशाने होतं? किंवा क्रिसॅन्थेमम आहे, जर्बेरा आहे ते. ओके, त्याआधी अॅन्युअल्स, बायन्युअल्स आणि पेरेनियल समजलं का तुम्हाला? तर अॅन्युअल्स म्हणजे प्लांट्स कम्प्लीट्स देअर लाईफ सायकल विदिन अ सीझन ऑर विदिन अ 1 year. ओके, एका सीझन मध्ये किंवा एका इयर मध्ये त्याची प्लांट लाईफ सायकल जी काय आहे ते कम्प्लीट करतं किंवा कम्प्लीट होते, त्या प्लांट्सना आपण अॅन्युअल प्लांट्स म्हणतो. ओके, सेम बायनियल्स. ओके, अॅन्युअल्स, बायनियल्स म्हणजे प्लांट्स कम्प्लीट देअर लाईफ सायकल विदिन अ 2 सीझन, ओके, ऑर 2 year, त्याला आपण बायनियल्स म्हणतो. आणि पेरेनियल म्हणजे लॉंग लाईफ. ओके, मोर दॅन 2 years लाईफ स्पॅन असते एका झाडाची. ओके, त्यामध्ये रोज असेल किंवा जॅस्मिन असेल, मोगरा असेल, सो असे जे प्लांट्स आहेत ते वर्षानुवर्षे आपण ते वाढलेले बघतो आपण, किंवा ते फ्लॉवर्स देत असतात, त्यांना आपण पेरेनियल प्लांट्स म्हणतो. ओके, तर कळालं का तुम्हाला अॅन्युअल्स, बायनियल्स आणि पेरेनियल्स? त्यानंतर हे जे मोस्ट ऑफ दी प्लांट्स आर प्रोपोगेटेड बाय सीड्स एक्सेप्ट क्रिसॅन्थेमम, ग्लॅडिओलस अँड जर्बेरा. ओके, सो क्रिसॅन्थेममचं जे प्रपोगेशन आहे ते कटिंग्सने होतं किंवा सीड्सने सुद्धा होतं. ओके, ते ग्लॅडिओलसचं प्रपोगेशन आहे ते कमर्शियल प्रपोगेशन आहे, ते कॉर्म्सने होतं. ओके, कंद जे असतात कॉर्म्स, त्याने होतं. जर्बेराचं सुद्धा सेम कटिंग्सने होतं किंवा त्याचं सीड सुद्धा आहे अवेलेबल मार्केटमध्ये, सो त्याने सुद्धा प्रपोगेशन होतं. सो दिस सीड्स आर फर्स्ट सोन इन नर्सरी बेड्स वेअर सीडलिंग्स आर रेज अँड देन ट्रान्सप्लांटेड. सो हे जे प्लांट्स, फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते आपण डायरेक्ट फील्डमध्ये जर शो केले तर ते एकतर त्याचं हायब्रिड सीड जे आहे ते खूप महाग असतं, आणि डायरेक्ट ट्रान्सप्लांट केल्यामुळे ते आपण त्याची जी लॉन्जिव्हिटी आहे किंवा वायबिलिटी आहे किंवा त्याचं जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे ते त्यातून आपल्याला 100% जर्मिनेशन मिळेलच अशी आपण खात्री देत नाही. त्यामुळे आपण ते जे सीड्स आहेत ते आपण प्रोट्रेज मध्ये किंवा नर्सरीज मध्ये आपण ते ग्रो करतो आधी, आणि त्यानंतर आपण मग आफ्टर 20 to 30 days after plant nursery sowing they are transplanted into the मेन फील्ड. ओके, सो यामध्ये आपण नर्सरी बेड प्रिपरेशन कशा प्रकारचे कोणत्या प्रकारे बेड प्रिपेअर करतो आणि सोविंग, त्यानंतर आपण मटेरियल कोणकोणते यूज करतो ते आपण आता पाहिलेलं आहे. तर ऍडव्हान्टेजेस ऑफ रेझिंग ऑफ सीडलिंग्स ऑन नर्सरी बेड्स. ओके, नर्सरी
बेड्स वरती हे आपण सीडलिंग्स रेझिंग करण्याचे जे काही फायदे आहेत, ओके, सो ते फायदे आपण पाहणार आहोत. सो इट इज ए इझी अँड कन्व्हिनियंट मेथड. ओके, ही जी मेथड आहे नर्सरीमध्ये किंवा नर्सरीमध्ये बेड प्रिपेअर करण्याची किंवा रेझिंग सीडलिंग्स ऑन नर्सरी बेड्स चे काय फायदे आहेत, तर ते इझी अँड कन्व्हिनियंट मेथड आहे टू लुक आफ्टर द यंग टेंडर सीडलिंग्स ग्रोन इन अ स्मॉल अँड कॉम्पॅक्ट एरिया. ओके, मेन फील्ड वरती तुम्ही लावण्याऐवजी जर तुम्ही नर्सरीच्या एका स्मॉल अँड कॉम्पॅक्ट एरियावरती जर ती ग्रो केली आधी, तर आपण ते यंग टेंडर सीडलिंग्स ते दिसायला सुद्धा कन्व्हिनियंट आहे आणि इट इज अ इझी मेथड आहे, इझी अँड चीपेस्ट मेथड आहे. सो दे कॅन बी टाइमली प्रोटेक्टेड अगेन्स्ट इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस. सो आपण ते टाइमली प्रोटेक्ट करू शकतो. ओके, जे काही इन्सेक्ट्स, पेस्ट अँड डिसीजेस जे काय आहेत किंवा जे काही बायोटिक किंवा अबायोटिक जे काही फॅक्टर्स आहेत त्यापासून आपण ते कंट्रोल करू शकतो सीडलिंग्स. ओके, देन फेवरेबल कंडिशन्स फॉर ग्रोथ ऑफ सीडलिंग्स कॅन बी इझिली प्रोव्हाइडेड इन दी नर्सरी. फेवरेबल कंडिशन्स मध्ये कोणत्या, तर जे काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. ओके, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, रेनफॉल असेल किंवा हाय सनशाईन असेल, ओके, विंड वेलोसिटी असेल, तर हे जे काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा रेनफॉल, इरिगेशन, मल्चिंग, बीडिंग, हे जे काही ऑपरेशन्स आहेत ते आपण इझिली याच्यामध्ये नर्सरीमध्ये मेंटेन करू शकतो. देन इकॉनॉमी ऑफ लँड अँड मोर टाइम इज अवेलेबल फॉर प्रिपरेशन ऑफ मेन फील्ड वेअर ट्रान्सप्लांटिंग इज टू बी डन. ओके, ट्रान्सप्लांटिंग केल्याच्या नंतरला फ्लावरिंग व्हायला बराचसा वेळ लागतो. ओके, जर आपण मेन फील्ड मध्ये जर सो केली आणि जर त्याचे जर उत्पादन घ्यायला गेलो तर त्याने बराचसा वेळ लागतो. सो आपण जे सीड्स नर्सरीमध्ये किंवा प्रोट्रेज मध्ये जर सो केले तर जो काही टाइम पिरियड आहे तो आपण कमी करू शकतो. देन अनफेवरेबल कंडिशन्स कॅन बी इलिमिनेटेड. अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये हे जे काही अबायोटिक किंवा बायोटिक जे काही फॅक्टर्स आहेत, ओके, बायोटिक त्यामध्ये हे अल्कलाईन कंडिशन्स असतील किंवा जे काही हेल्थ स्टॉर्म्स किंवा बायोटिक स्ट्रेस मध्ये पेस्ट अँड डिसीजेस असतील, तो आपण ते कंट्रोल करू शकतो. देन इकॉनॉमी इन व्हॅल्युएबल अँड एक्सपेन्सिव्ह सीजनल फ्लॉवर सीड्स. ओके, हे जे काही सीजनल फ्लॉवर्स जे काही असतात, ओके, मेरीगोल्ड असेल किंवा एस्टर असेल, सो हे जे काही सीजनल फ्लॉवर्स आहेत त्यांचे जर तुम्ही F1 सीड्स पाहायला गेलेत, हायब्रिड सीड जर पाहायला गेलेत तर अगदी 5,000 6,000 जसं तुम्ही सीड्स अवेलेबल मार्केटमध्ये आहे, ओके, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर त्याप्रमाणे त्याची जी काही कॉस्ट आहे ती खूप व्हॅल्युएबल आणि एक्सपेन्सिव्ह असते. सो आपल्याला ते परवडण्यासारखं नाहीये. सो ते सीड जर आपण नर्सरीमध्ये जर सो केलं किंवा प्रोट्रेस मध्ये जर सो केले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल आहे. सो मेन फील्ड पेक्षा रेझिंग ऑफ सीडलिंग्स ऑन नर्सरी बेड्स हे खूप बेनिफिशियल आहे किंवा प्रॉफिटेबल आहे. सो हे सम ऑफ द ऍडव्हान्टेजेस ऑफ रेझिंग ऑफ सीडलिंग्स इन ऑन नर्सरी बेड्स. ओके, देन नर्सरी बेड्स वरती सीड्स शो करण्यासाठी आपल्याला सॉइल कशी असायला पाहिजे, ओके, किंवा सॉइल वरती ट्रीटमेंट जी काय आहे, सॉइल प्रिपरेशन कशा प्रकारे केले जातं किंवा सॉइल कशी असायला पाहिजे, तर इट शुड बी अ फाईन टेक्स्चर. ओके, फ्रायबल मीन्स लूज. ओके, इट शुड बी अ लूज, porous and firm to provide better germination and growth of seedlings. Then loamy and sandy loam soils supplied with organic matters are good. Okay, loamy आणि sandy loam soil ही best soil आहे and it contain more organic matter. Then the soil should be free from soil borne diseases organisms. Okay, आणि ही जी काही सॉइल तुम्ही सिलेक्ट केलेली आहे ती soil borne diseases पासून it should be free from any soil borne diseases, okay, like wilting or damping off. Okay, so सॉइल ट्रीटमेंट साठी किंवा सीड ट्रीटमेंट साठी सुद्धा फंजिसाइड्स किंवा फ्युमिगंट्स वगैरे अवेलेबल आहे किंवा हे सीड ट्रीटमेंट साठी आहे, सॉइल प्रिपरेशन साठी किंवा सॉइल ट्रीटमेंट साठी सुद्धा मार्केटमध्ये केमिकल अवेलेबल आहे. ओके, देन प्रिपरेशन ऑफ नर्सरी बेड्स. सो प्रिपरेशन ऑफ नर्सरी बेड साठी आपण पाहिजे की सॉइल कशी असायला पाहिजे, तर इट शुड बी अ फाईन टेक्स्चर, फ्रायबल, लूज, पोरस अँड फर्म टू प्रोव्हाइड बेटर जर्मिनेशन अँड ग्रोथ ऑफ द सीडलिंग.
and it should be a loamy and sandy loam soils supplied with organic manure. Okay, so अशा प्रकारची सॉइल आपण सिलेक्ट करत असतो. देन प्रिपरेशन ऑफ नर्सरी बेड्स. सो नर्सरी बेड्स आपण कशा पद्धतीने तयार करतो, तर इन केस ऑफ नर्सरी बेड्स दी विड्थ शुड नॉट बी मोर दॅन 120 सेंटीमीटर. ओके, जी काय आपण लांबी ठेवणार आहोत बेडची, तो 100 ते 120 सेंटीमीटर ती असायला पाहिजे. ओके, और इट शुड बी अ कन्व्हिनियंट लेंथ. कन्व्हिनियंट लेंथ मध्ये जर असेल तरी पण चालते, पण कमीत कमी 100 ते 120 सेंटीमीटर असायला पाहिजे. अँड 3 मीटर, about 3 meters. Okay, or even more depending upon the slope of the land, आणि लँडच्या स्लोप वरती डिपेंड आहे. Then the weed should be facilitated weeding and watering. The furrow around the bed is left to irrigate them, and the beds are raised to about 15 to 20 centimeter high. जे आपण बेड्स प्रिपेअर करणार आहोत ते 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे असायला पाहिजे, so as to provide proper drainage of excess water and good aeration. ओके, 10 ते 15 सेंटीमीटर हाईटचे जर असतील किंवा 15 ते 20 सेंटीमीटर हाईटचे असतील तर आपण प्रॉपर ड्रेनेज फॅसिलिटीज किंवा जे काही एक्सेस वॉटर जे आहे तो आपण ते गुड एरिएशन साठी आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. देन दिस अवॉइड्स डॅम्पिंग ऑफ सीडलिंग्स अँड रॉटिंग ऑफ सीड्स कॉज ड्यू टू वॉटर स्टॅग्नेशन. आणि जर आपण बेडची हाईट जर कमी ठेवली तर त्यामध्ये पाणी साचून राहण्याचं प्रमाण आहे ते वाढेल, आणि ते वॉटर स्टॅग्नेशनचं प्रमाणामुळं ते डॅम्पिंग ऑफ आणि जे काही सीडलिंग्सचं जे रॉटिंग आहे ते प्रमाण जे आहे ते वाढल्यामुळे ते आपण सीडलिंग्स जे काय आहेत त्या डेथ होण्याचे प्रमाण जास्त होईल. ओके, सो प्रिपरेशन ऑफ नर्सरी बेड्स मध्ये आपण लेंथ आपल्याला 100 ते 120 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्यानंतर त्याची जी हाईट आहे ती 15 सेंटीमीटर. ओके, सो अशा प्रकारे बेड असायला पाहिजे. आणि त्याची विड्थ जी आहे ती किमान 1.5 मीटर पर्यंत असायला पाहिजे. सो अशा प्रकारे हे जे बेड्स प्रिपरेशन आहे ते करायचं आहे. ओके, देन सॉइल ट्रीटमेंट. फॉर कंट्रोलिंग soil borne diseases, soil should be disinfected by a steam or hot water or by electric heating. Okay, सॉइल ट्रीटमेंट आपण ठीक आहे कॉपर फंजीसाइड सुद्धा यूज करून करू शकतो 0.2 to 0.5%, बट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये सॉइल शुड बी डिसइन्फेक्टेड बाय स्टीम. ओके, वाफेने किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट किंवा इलेक्ट्रिक हिटिंग सुद्धा आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज मध्ये अवेलेबल आहे. सो ह्या प्रकारे सुद्धा आपण सॉइल ट्रीटमेंट करू शकतो. Then the soil can also be disinfected with formaldehyde. Okay, आणि फॉर्मलाइट सुद्धा ट्रीटमेंट देऊन आपण फॉर्मलाइटचं सोल्युशन जे काय आहे सो 15 ml फॉर 15 to 20 लिटर ऑफ वॉटर. ओके, सो असं कॉन्सन्ट्रेशन यूज करून आपण फॉर्मलाइटची ट्रीटमेंट सुद्धा आपण देऊ शकतो. सो इट इज अ चीप अँड इफेक्टिव्ह मेथड ऑफ सॉइल डिसइन्फेक्शन. ओके, ही सुद्धा मोस्ट कॉमन मेथड आहे ही सुद्धा फॉर्मलाइट ट्रीटमेंट देऊन सॉइल ट्रीटमेंट करण्याची. ओके, so sowing of seeds. Before sowing the seeds, all the roots of previous crops, stones and other unwanted material should be picked out. ओके, जेव्हा आपण सीड सो करणार आहोत त्या आधी आपण प्रिव्हियस क्रॉप्सचे जे काही रूट्स असतील, ओके, जे प्लविंग केल्याच्या नंतरला जे काही त्यामधून वीड्स किंवा प्रिव्हियस क्रॉप्सचे जे काही रूट्स असतील, स्टोन्स, अदर अनवॉन्टेड मटेरियल असेल, ओके, पेबल्स असतील किंवा क्लॉड्स असतील ते रिमूव्ह करायचे आहेत. देन क्रश द क्लॉड्स इनटू फ्रायबल सॉइल अँड ऍड सफिशियंट वेल डिकम्पोज FOM टू ईच बेड. ओके, जे काही ढेकळ असतील किंवा क्लॉड्स असतील ते क्रश करायचे आहेत आणि फ्रायबल सॉइल मध्ये ते कन्वर्ट करायचे आहेत, आणि त्यामध्ये डिकम्पोज फार्म ऍड मॅन्युअर किंवा ऑर्गॅनिक कोणतेही तुमच्याकडे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे असेल, फर्टिलायझर असेल ते तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. ओके, आणि ते सॉइल मध्ये चांगल्या प्रकारे सॉइल मध्ये आणि नर्सरी बेड मध्ये ते डिकम्पोज किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, then the seeds of flowering annuals should be sown in lines 10 centimeter apart.
ऑन अ रेस बेड्स. ओके, यामध्ये तुम्हाला बेड्सचे टाइप्स माहितच असतील. ओके, त्यामध्ये कॉमनली फ्लॅट बेड्स आहेत, रेस बेड्स आहेत आणि संकन बेड्स आहेत. ओके, सो फ्लॅट बेड्स मध्ये इट इज प्रिपेअर्ड ड्युरिंग स्प्रिंग टू समर. ओके, जेव्हा जानेवारी फेब्रुवारी महिना किंवा हॉट समर सीझन जेव्हा असतो, फेब्रुवारी मार्च किंवा एप्रिल मे पर्यंत असतो. ओके, सो जानेवारी ते मे पर्यंत तुम्ही जेव्हा पाऊस जास्त नसतो, so in the areas where the soil is light sandy to light loam and has no problem of water stagnation. ओके, तिथे वॉटर स्टॅग्नेशनचा प्रॉब्लेम नाहीये आणि तिथे लाईट sandy to sandy loam सॉइल आहे. सो अशा ठिकाणी आपण या फ्लॅट बेड्सचा यूज करत असतो. ओके, अॅन्युअल सीजनल फ्लॉवर्स ग्रो करण्यासाठी. So the area selected for nursery is well prepared till the pulverization of land and well written FOM at rate of 10 kg per square meter area and is thoroughly mixed in the soil. So the field is divided into small plots comprising of beds of uniform size depending upon the requirement with the help of layout rope and measuring tape. Okay, मेजरिंग टेपच्या सहाय्याने आणि रोप जी काही दोरी असेल त्या सहाय्याने आपण 10 मीटर स्क्वेअरचे बेड प्रिपेअर करायचे आहेत आणि त्यानुसार वेल डिकम्पोज FOM आहे ते सॉइल मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये सेकंड टाइप जो आहे तो रेस बेड आहे. ओके, सो रेस बेड मध्ये इट इज स्पेशल युजफुल फॉर रेझिंग सीडलिंग्स ड्युरिंग रेनी सीझन. रेनी सीझन मध्ये आपण रेस बेड्स. ओके, आणि जिथे हाय रेनफॉल लो रेनफॉल एरिया आहे किंवा वॉटर स्टॅग्नेशनचा प्रॉब्लेम तिथे नाहीये, सो अशा ठिकाणी फ्लॅट बेड्स आपण यूज करत असतो. ओके, आणि जिथे वॉटर स्टॅग्नेशनचा प्रॉब्लेम आहे तिथे रेस बेड्स. ओके, सो रेस बेड्स मध्ये रेनी सीझन मध्ये हे आपण रेस बेड्स प्रिपेअर करून आपण तिथे जे काही वॉटर स्टॅग्नेशनचं प्रमाण जे काय आहे तो ते आपण कमी करू शकतो. So it is especially useful for raising seedlings during rainy season when stagnation of water becomes problematic and causes damping of disease. Okay, so damping of disease is a serious seedling disease. Okay, तुम्ही पॅथॉलॉजी मध्ये शिकला असालच. डॅम्पिंग ऑफ डिसीज हा नर्सरी स्टेजला कॉमन आहे. जवळपास सर्रास ते ऑर्नामेंटल प्लांट्स असतील किंवा व्हेजिटेबल क्रॉप्स असतील, सो त्यामध्ये जो काही डॅम्पिंग ऑफ डिसीज आहे PTM अफेनिडर्मेटा, तो हा डिसीज जो काय आहे तो कॉमन आहे. रेस बेड्स ऑफ 10 to 15 सेंटीमीटर हाईट फ्रॉम ग्राउंड लेवल इज प्रिपेअर्ड. ओके, हे रेस बेड जे काय आहे ते 10 ते 15 सेंटीमीटर हाईट फ्रॉम ग्राउंड लेवल, अगदी ग्राउंड लेवल पासून 10 ते 15 सेंटीमीटर हाईट पर्यंत हे रेस बेड्स प्रिपेअर करायचे आहेत. In between two rows, a space between 45 to 60 centimeter is left so as to carry out cultural practices easily. Okay, त्यानंतर हे जे रेस बेड्स आपण प्रिपेअर करत असतो, रेस बेड्स प्रिपेअर करताना त्या दोन रोज मध्ये 45 सेंटीमीटर, अगदी 45 to 60 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवायचं आहे. सो ॲज टू कॅरीड आउट कल्चरल ऑपरेशन. ओके, इझिली कॅरीड आउट कल्चरल ऑपरेशन जे काही आपण विडिंग असेल किंवा अर्थिंग अप असेल, होईंग असेल, सो अशा प्रकारची जी कल्चरल ऑपरेशन्स आपण कॅरीड आउट करत असतो नर्सरीमध्ये, तो त्यासाठी आपल्याला इझिली ते होऊन जातं. देन लास्ट टाईप म्हणजे संकन बेड्स. ओके, संकन नर्सरी बेड्स. सो संकन नर्सरी बेड्स आहेत ते कॉमनली कॅरीड आउट इन विंटर सीझन. ओके, सो इथे तुम्हाला लक्षात येत असेल की समजा उन्हाळा असेल तर कोणत्या प्रकारचे बेड्स प्रिपेअर केले पाहिजे, समजा हिवाळा असेल तर संकन टाइप्सचे बेड प्रिपेअर केले पाहिजेत, आणि पावसाळा असेल तर तुम्हाला रेस बेड्स. ओके, रेस बेड्स म्हणजे त्यांची हाईट जास्त, अगदी 10 to 15 सेंटीमीटर पर्यंतची हाईट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो इथे संकन नर्सरी बेड्स साठी सुद्धा हे जे बेड्स आहेत, सॉरी रेस बेड्स आहेत त्यांची हाईट 15 ते 20 सेंटीमीटर, आणि संकन जी काही बेड आहे, संकन बेड आहे त्यांची हाईट 10 to 15 सेंटीमीटर. आणि हे जे संकन बेड्स आहेत ते आपल्याला विंटर सीझन मध्ये आपल्याला हे प्रिपेअर करायचे आहेत. आणि the air blows across the surface of soil and seedlings in sunken bed is not hit by the cool breeze of the air, and further covering of sunken beds with polythene sheets become easy, which is required for protecting the seedlings from cool air.
ओके. सो हे आपण संकन बेड्स जे आहेत ते आपण विंटर सीझन मध्ये प्रिपेअर करत असतो. सो प्रिपेअर करताना त्याची जी काळजी घ्यायची, कूल एअर पासून जे काही सिलिंग्स आहेत ते आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहेत. सो पॉलिथिन शीट्सचा यूज करायचा आहे. ओके. सो अशा प्रकारे हे बेड्सचे टाईप आहेत. त्यानंतर सोविंग ऑफ सीड्स मध्ये आपण पाहिलं की 10 सेंटीमीटर अपार्ट हे जे काही सीड्स आहेत ते सो करून घ्यायचे आहेत. सो त्यामुळे विडिंग आणि प्लांट प्रोटेक्शन ऑपरेशन जे काय ते इझिली आपण कॅरीड आउट करू शकतो. ओके. सो त्यामध्ये 2 लाईन मध्ये 10 सेंटीमीटर अपार्ट इथे तुम्हाला दिसत असेल 10 सेंटीमीटर अपार्ट डिस्टन्स ठेवायचा आहे 2 लाईन मध्ये. सो shallow furrows are open. Seeds are sown at 0.5 to 1 centimeter depth. Okay. सीड सो करताना एक काळजी घ्यायची आहे. सगळे सीड्स आहेत ते एका डिस्टन्सनेच अगदी 0.5 तर 0.5 डिस्टन्सनेच ते डेप्थ त्याची असली पाहिजे, किंवा 1 सेंटीमीटर तर 1 सेंटीमीटरच ते डिस्टन्स डेप्थ असायला पाहिजे सीड सोविंगची. ओके. सो अशा प्रकारे हे सीड सो करायचे आहेत. त्यामुळे प्रॉपर जर्मिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. अदरवाईज जास्त डीप सो केलं तर ते जर्मिनेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळं प्रॉपर जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला हे जे डिस्टन्स आहे एकतर 0.5 तर 0.5 टू 1 सेंटीमीटर डेप्थ पर्यंत ही सोविंग डेप्थ असायला पाहिजे. ओके. देन द सीड्स शुड बी कवर्ड थिनली विथ फाईन सेल्फ वेल डिकम्पोज FYM. ओके. त्यानंतर हे सीड्स सो केल्यानंतर FYM ने आणि फाईन सॉइल असेल त्याने आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहे. सो आफ्टर दॅट स्मॉल सीड्स शुड बी सोन बाय मिक्सिंग फाईन सँड. आणि जर खूपच लहान सीड्स असतील तर ते आपल्याला फाईन सँड मध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सो फाईन सँड मध्ये मिक्स करताना समजा 1 पार्ट सीड असेल तर 10 पार्ट्स ऑफ सँड घ्यायची आहे. सो अशा प्रकारे ते सीड सो करायचे असतात. तुम्ही जर फ्लावरिंग क्रॉप्स पेक्षा जर तुम्ही ॲमॅरंथसचं जर सीड्स पाहिलं ते खूपच स्मॉल असतं. ओके. सो ते सो करताना आपण सँडचा यूज करून जर ते सो केलं तर युनिफॉर्म सोविंग आपल्याला पाहायला मिळतं आणि युनिफॉर्म जर्मिनेशन सुद्धा आपल्याला आफ्टर जर्मिनेशन नंतर पाहायला मिळतं. ओके. सो 1 पार्ट्स ऑफ सीड्स विथ 10 पार्ट्स ऑफ सँड. सो अशा प्रकारे जर्मिनेशन किंवा सीड सोविंग करणं गरजेचं आहे. आफ्टर सोविंग वॉटर इज स्प्रिंकल विथ दी फाईन रोज ऑफ वॉटर कॅन and such watering should be continued till the seedlings emerge out in the bed. Okay. अगदी जर्मिनेशन होईपर्यंत आपल्याला ते सीड्सना आपण वॉटरिंग करणं गरजेचं आहे. ओके. लाईट बट फ्रिक्वेंट इरिगेशन शुड बी गिवन to the seeds. So it may also be continued till the period of transplanting, or furrow irrigation may be given at an interval of 3 to 5 days. हे जे आपण इरिगेशन देणार आहोत ते अगदी ट्रान्सप्लांटिंग स्टेज पर्यंत सुद्धा देऊ शकतो. ओके. पण ट्रान्सप्लांटिंगच्या वेळेस देणं गरजेचं आहे. त्याआधी किमान 1 आठवडा हार्डनिंग करणं गरजेचं आहे. ओके. सो हार्डनिंग म्हणजे काय कोणाला माहित आहे का? किंवा आफ्टर केअर ऑफ नर्सरी बेड्स यामध्ये तुम्हाला हार्डनिंग प्रोसेस जी काय आहे, हार्डनिंग तुम्ही ऐकलंय का? नर्सरी स्टेजला किंवा नर्सरीमध्ये हार्डनिंग करतात. तुम्ही ऐकलंय का हार्डनिंग हा शब्द? तुम्हाला माहित आहे का हार्डनिंग बद्दल काही? किंवा हार्डनिंग कशासाठी केली जाते प्लांट्स मध्ये किंवा सीडलिंग्स मध्ये? सो हार्डनिंग इज ए फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे ही. ओके. त्यामध्ये आर्टिफिशियल शॉक सीडलिंग्सना दिला जातो. ओके. आर्टिफिशियल शॉक हा किमान 7 ते 10 दिवस किंवा किमान 1 आठवडा सुद्धा हार्डनिंग केली जाते सीडलिंग्सना. हा जो शॉक आहे हा नैसर्गिक शॉक आहे. त्यामध्ये कुठलं काही केमिकल वापरून किंवा केमिकलने सुद्धा हार्डनिंग केली जाते. ओके.
त्यामध्ये सिल्वर नायट्रेट आहे, हे सुद्धा हार्डनिंग साठी यूज केलं जातं केमिकल. ओके, पण इथे आपण हार्डनिंग हे नैसर्गिकरित्या सुद्धा केली जाते. यामध्ये 7 ते 10 दिवसाचं आर्टिफिशियल शॉक झाडांना दिला जातो. ओके, तो त्यामध्ये हार्डनिंग मध्ये काय केलं जातं तर समजा आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे एखाद्या क्रॉपचं. ओके, तर जेव्हा आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत त्याच्या 1 आठवडा आधी झाडांची जी काही आपण शेडमध्ये ठेवलेली आहेत झाडं, तर ती झाडं आपण ओपन कंडिशन मध्ये किंवा डायरेक्ट एक्सपोजर टू द सनलाईट, ओके, डायरेक्ट सनलाईट मध्ये आपण ते एक्सपोज करायचे आहेत किंवा झाडांना पाणी देणं अवॉइड करायचं आहे. 1 आठवडा झाडांना पाणीच द्यायचं नाही. ओके, देन रिमूव्हल ऑफ ऑल दी शेडिंग नेट्स, देन पॉलिथिन शीट्स. ओके, जे काही आपण शेडसाठी पॉलिथिन शीट्सचा यूज केलेला आहे किंवा शेडिंग नेट्स वापरलेले आहेत, सो ते शेडिंग नेट्स किंवा पॉलिथिन शीट्स कम्प्लिटली रिमूव्ह करायचे आहेत. त्यानंतर इरिगेशन इज स्टॉप स्लोली अँड स्लोली. त्यानंतर इरिगेशन आपण जे काही वॉटरिंग करत असतो तो 1 आठवडा पाणी देणं बंद करायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे हे हार्डनिंग केलं जातं. So during furrow irrigation of beds, overwatering or over stagnation should be avoided. If nursery protect the seedlings from midday sun heat by covering with white cloth or by providing shade. Okay, so ह्या आफ्टर केअर ऑफ नर्सरी मध्ये हार्डनिंग मस्ट आहे. ओके, सो हार्डनिंग केल्यामुळं आपण ते ट्रान्सप्लांटिंगच्या वेळी जे काही होणारे तोटे आहेत डॅम्पिंग ऑफचे किंवा विल्टिंगचे काही चान्सेस असतात. ओके, सो ते आपण तोटे आहेत ते आपण त्यावेळी आपण कंट्रोल करू शकतो या हार्डनिंग प्रोसेस मध्ये. सो त्यामुळे आपण हार्डनिंग करणं गरजेचं आहे सिडलिंग्स. ओके, सो आणि ट्रान्सप्लांटिंग जे आहे, सो ट्रान्सप्लांटिंग इज डन आफ्टर 4 PM. ओके, संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस आपण हे ट्रान्सप्लांटिंग करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे नर्सरी बेड प्रिपरेशन अँड सोविंग ऑफ सीड्स हे प्रॅक्टिकल आहे. सो तुम्ही सपोज तुमच्या जवळ जर नर्सरी असेल, ओके, तर तुम्ही पुढे दिलेले ऑब्झर्वेशन तुम्ही घेऊ शकता. यामध्ये इकडे पर्टिक्युलर्स आणि ऑब्झर्वेशन, त्यामध्ये साईज ऑफ नर्सरी बेड्स प्रिपरेशन. ओके, तुम्ही एरिया किती आहे तो काउंट करू शकता, मेजर करू शकता. सपोज तुमच्या जवळ नर्सरी असेल किंवा स्वतःची नर्सरी असेल तर तुम्ही इथे दिलेले ऑब्झर्वेशन हॅलो, एकच मिनिट, स्क्रीन ओके, स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना? हॅलो, येस सर. ओके, तर तुम्ही नेम ऑफ दी फ्लॉवरिंग अॅन्युअल जे काही कोणतं तुमच्या नर्सरीमध्ये किंवा आजूबाजूच्या नर्सरीमध्ये जर कोणतं फ्लॉवरिंग अॅन्युअल जर किंवा फ्लॉवरिंग अॅन्युअल नसेल पण तुम्ही जर तिथे जर कटिंग्स असतील, ओके, सपोज हिबिस्कसच्या कटिंग्स असतील किंवा रोजच्या कटिंग्स असतील, सो तुम्ही कटिंग्सचं सुद्धा ऑब्झर्वेशन घेऊ शकता. ओके, त्यामध्ये सुद्धा जर्मिनेशन ऑफ सीड्स, त्यामध्ये तुम्ही किती सपोज कटिंग्स असतील तर किती कटिंग्सना त्यांचं पालवी फुटलेली आहे ते तुम्ही काउंट करू शकता. ओके, सो 50 सीड्स असतील किंवा 50 कटिंग्स असतील
तर त्यामध्ये जर 45 सीड्स जर्मिनेट झालेले असतील किंवा 45 कटिंग्सना स्प्राउटिंग झालं असेल तर तुम्ही ते रिच ओके रिच टाइप ऑफ जर्मिनेशन असं तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. देन मीडियम आहे, पुअर आहे आणि नील. ओके सो अशा प्रकारे तुम्ही ऑब्झर्वेशन घेऊ शकता. देन वेट ऑफ सीड्स सोन ऑन इच बेड. ओके सपोज एक बेड असेल तर तो 10 स्क्वेअर मीटरचा असेल. ओके 10 स्क्वेअर मीटरचा असेल तर त्यामध्ये किती नंबर ऑफ सीड्स आहेत आणि त्याचं वेट किती आहे. ओके 5 ग्रॅम 6 ग्रॅम 7 ग्रॅम. ओके सो अशा प्रकारे तुम्ही वेट ऑफ सीड्स काउंट करू शकता. देन नंबर ऑफ सीडलिंग्स रिक्वायर पर 10 स्क्वेअर मीटर एरिया. ओके आणि प्रत्येक 10 स्क्वेअर मीटर मध्ये किती नंबर ऑफ सीडलिंग्स बसलेल्या म्हणजे बसू शकतात. ओके त्यांचं प्रॉपर स्पेसिंग घेऊन किंवा प्रॉपर जे काही प्लांटिंग प्लांटिंग जे काही मेथड वापरून जे काही स्पेसिंग घेऊन आपण जे काही प्लांट बसलेले आहेत एका स्क्वेअर मीटर सॉरी 10 स्क्वेअर मीटर मध्ये तो ते तुम्ही काउंट करू शकता किंवा तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन त्या प्रकारे घेऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या जवळ नर्सरी असेल किंवा तुमची स्वतःची नर्सरी असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन हे तुम्ही कॅरी आउट करू शकता. ठीक आहे. देन हे आपलं आजचं प्रॅक्टिकल आहे. तो पुढे आपण कंटिन्यू करूया का नेक्स्ट प्रॅक्टिकल की कंटाळलात? हॅलो पुढे आपण कंटिन्यू करूया की थांबूया? हॅलो ऍटलीस्ट एवढं तरी बोला कंटिन्यू करूया की थांबूया? करूया का कंटिन्यू? ओके थांबूया. अजून कोणाला काय वाटतंय? थांबूया. ओके का नाही थांबूया म्हटलंय? अजून कोणाला काय वाटतंय का कंटिन्यू करूया वगैरे? ती मेजॉरिटी बघूया आपण कोणाची आहे. अजून काही कोण बोलत नाहीये? हो थांबूया. ओके अभिजित करूयात. ठीक आहे. तुम्हाला कळलंय का बेड प्रिपरेशन कसं करायचं आणि सीड सोविंग? तुम्हाला जर पॉसिबल असेल तुमच्या एरियामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या घरी जर पॉसिबल असेल तर तुम्ही हे प्रॅक्टिकल करून पाहू शकता. ओके सपोज जर तुम्ही केलं असेल किंवा करणार असाल तर त्याचं फोटोज वगैरे काढून मला सेंड केले तरी चालू शकतं. ओके त्यानुसार मला कळेल की तुम्ही केलेला असेल किंवा नाही केलेला आहे. ओके सपोज जर केलं तर तुम्हाला तुमच्या मार्क्स मध्ये तुम्हाला फरक जाणवेल. ठीक आहे. तुमचे जे काही प्रॅक्टिकल वर्क आहे किंवा प्रॅक्टिकल मार्क्स आहेत त्यामध्ये तुम्हाला फरक नक्की कळेल. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. ठीक आहे. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता कशा पद्धतीने बेड प्रिपरेशन किंवा सीड सोविंग करायचं आहे ते. ठीक आहे. आणि केलं तर त्याचे फोटो नक्की काढा आणि फोटो मला सेंड करा. ठीक आहे. सो आपण ते स्टॉप करूया. एक मिनिट मी तुमची अटेंडन्स घेतो फक्त. सी तुम्ही नर्सरी रेझिंग साठी तुम्ही मटेरियल जे काही प्रपोगेटिंग मटेरियल तुम्ही फक्त सीड्स आहेत सो ते सीड्स ने यूज करता. तुम्ही कटिंग्स जरी घेतलं तुम्हाला कटिंग पॉसिबल असेल तर तुम्ही कटिंग सुद्धा लावू शकता. ओके सो कटिंगने सुद्धा तुम्ही ते फॉलो दिलेले ऑब्झर्वेशन आहेत ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे.
कोणीही लेफ्ट होऊ नका. ओके, थँक्यू. सो आपण इथे स्टॉप करूया.